गरज आहे आणि ही संधी सगळ्यांनाच मला असं वाटतं मिळत नाही. ही ज्यांना मिळते त्यांनी त्या संधीचा नक्कीच उपयोग करायला पाहिजे. ठीक आहे, दिवस येतात दिवस जातात, सत्ता येते सत्ता जाते, काळ येतो काळ बदलतो, सर्व गोष्टी बदलत असतात. पण आपल्याला धीर धरायला पाहिजे, एक संयम बाळगायला पाहिजे. कारण आपण म्हणतो की सूर्य पूर्वेला उगवतो, पण सूर्य जेव्हा दक्षिणायन आणि उत्तरायण करतो तेव्हा उगवतीची पूर्व सुद्धा बदलत असते. ती पूर्व राहत नाही. सूर्य जिथून उगवतो ती पूर्व, आणि हे सगळं बदलत असताना आपण ठरवायला पाहिजे की आपण प्रवाहाबरोबर वाहत जायचं, लाटेबरोबर वाहत जायचं, की ठामपणाने थांबून प्रवाह योग्य दिशेने वळवायचं. हे ज्याचं त्यांनी ठरवणं हे आवश्यक असतं. आणि जे असे लाटेबरोबर वाहत जातात त्यांच्यासाठी म्हणजे काही स्वतः काही करत नाही पण लाटेबरोबर वाहत जायचं, तर त्यांच्यासाठी विंदा करंदीकर यांनी एक फार छान लिहिलेलं आहे. त्यांनी असं लिहिलंय की ही लाट आहे तोवरी खुशाल तू गाजून घे, गाजण्याला अर्थ कितीसा ते जरा समजून घे. म्हणजे तू गाजतोयस त्या लाटेवरच म्हणून गाजतोयस, लाट गेल्यानंतर काय करशील. तर या काही गोष्टी त्यांनी फार छान लिहिलेल्या आहेत. म्हणजे आपण या सगळ्यांकडनं काही ना काहीतरी घेतलं पाहिजे आणि त्यातल्या थोड्या जरी गोष्टी आपण आपल्या वागणुकीत आणू शकलो तरी महाराष्ट्र आपल्या देशातलं जे एक सर्वोत्तम राज्य आहे ते आणखीन चांगलं राज्य होईल. विंदा करंदीकर यांनी आणखीन पुढे जे लिहिलेलं आहे ज्याचा मला उल्लेख करावा असं वाटतं की केले कुणास्तव ते किती हे कधी मोजू नये, होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे. जो अनुभव मी घेतोय, डोक्यावरी जे घेऊनी आज येथे नाचती, घेतील ते पाय तळी त्याला तयारी पाहिजे. हे सगळं आयुष्य आहे. म्हणजे जे डोक्यावर घेऊन नाचतात तेच एक दिवस आपल्याला पायतळी तुडवायला बघत नाहीत, कारण त्यांना स्वतःला जेव्हा काही पाहिजे असतं त्यावेळी ते कोणी काय दिले हे काही न बघता ते आपल्याला सरळ तुडून पुढे जात असतात. आणि हे विंदांचं झाल्यानंतर एक सुरेश भटांची मोठी कविता आहे, त्यातली 4 ओळी मी मुद्दामून सांगतो, जी कदाचित म्हणजे मलाही वाटलं की इकडे वाचावी. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही, नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही, रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कोणाला कळलोच नाही. हे सुरेश भटांची कविता आहे. आणि मला असं वाटतं की हे जरी खरं असलं तरी मला जी काय संधी मिळाली होती त्या काळात जे मी केलं ते प्रामाणिकपणाने केलं, आणि ते प्रामाणिकपणाने केलं म्हणून महाराष्ट्रातली जनता मला त्यांच्या कुटुंबातली एक सदस्य मानते. मी या मायबाप जनतेला मानाचा मुजरा करून आपल्या सर्वांचा या सभागृहात निरोप घेतोय. जसं मगाशी मुख्यमंत्री महोदय आपल्या आधी मी जेव्हा आलो तेव्हा तुमच्या आधी मी जे बोलत होते त्यांचं थोडंसं ऐकलं की कुठे भेटू. मी मुख्यमंत्री महोदय थोड्या वेळाने आपल्याला भेटायला येणार आहे, पण काही जणांना रणांगणात, काही जणांना कुठे, आणि काही जणांना असं वाटतं की इथे भेटलात तर अशी काही लोक आहेत. असो, मी या सभागृहात सर्वांना धन्यवाद देतो. आणि माझ्यासोबत जे इतरही सदस्य निवृत्त होत आहेत त्यांना सुद्धा मी भावी त्यांच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो, सुयश चिंततो आणि आपला निरोप घेतो. धन्यवाद सगळ्यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र.